288 आमदार उद्या शपथ घेणार आहे। आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेनुसार हा शपथविधी पार पडणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी अध्यक्ष शपथ घेतील। कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विशेष अधिवेशनामध्ये आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे। तर आमदारांच्या शपथविधीच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विधानसभेचे 288 आमदार उद्यापासून शपथ घेणार आहेत। तर आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेनुसार हा शपथविधी पार पडणार आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। चेतन, विधानसभेचे 288 आमदार उद्या शपथ घेणारे आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेनुसार हा शपथविधी पार पडणार आहे। तर कालिदास कोळंबकर सगळ्या आमदारांना शपथ देतील। निश्चितच आज आमदारांतील ज्येष्ठतेनुसार कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची सूत्र बहाल केली जातील। दुपारी 1 वाजता राजभवनामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर उद्या अध्यक्ष म्हणून, हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर आहेत ते 288 आमदारांना शपथ देण्यास सुरुवात करतील, जेणेकरून संख्या 288 आहे। त्यामुळे उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवारी 2 दिवस हा शपथविधी आमदारांचा चालेल। पहिली शपथ ही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल, तर दुसरी शपथ उपमुख्यमंत्री ज्येष्ठतेनुसार एकनाथ शिंदे यांना मिळेल। तिसरी शपथ असेल हे अजित पवार घेतील आणि त्यानंतर माजी अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर आहेत त्यांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतर ज्येष्ठतेनुसार सर्व आमदारांना आहे शपथविधी दिली जाईल। विशेष लक्ष असेल विरोधी पक्षनेत्याला शपथ दिली जाते, त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून यावेळी विरोधकांना संधी दिली जाते का की थेट ज्येष्ठतेनुसार सर्व आमदारांना शपथ दिली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष असेल। 8 आणि 9 तारखेला अशा 2 दिवसांमध्ये ही शपथ देत असताना 9 तारखेला दुसरी एक महत्त्वाची घडामोड घडेल, ती म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत नव्या विधानसभा अध्यक्षासाठी उमेदवारी अर्ज भरावा लागणार आहे शुभम। त्यामुळे दुपारी 12 पर्यंत नेमकं कुणाचं नाव अध्यक्षपदासाठी भाजपकडून सुचवलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आणि 9 डिसेंबरला हे सर्व आमदार शपथ घेतल्यानंतर मतदान करतील, अध्यक्षपदाची निवड करतील। त्यामुळे 9 तारखेला महाराष्ट्राला नवा विधानसभा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळते की नवा अध्यक्ष भाजप देते हेही पाहावं लागेल शुभम। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट एकंदरीत त्या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।